नाशिकमध्ये रविवारी रंगपंचमी उत्साहात साजरी झाली। मात्र या उत्साहाच्या भरात काही तरुण हुल्लडबाजी करत गोदावरी नदीत उड्या मारत चपलाबूट एकमेकांवर फेकल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं गोदाप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। गोदावरीचे पावित्र्याची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। नाशिक धार्मिक शहर, त्यात गोदावरीला नाशिककर आईची म्हणजेच गोदामाईची उपमा देतात। गोदेचे पाणीला पवित्र तीर्थाचा दर्जा देतात। रंगपंचमीला मात्र अतिउत्साही आणि हुल्लडबाज तरुणांनी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गोदावरीच्या पाण्यात रंगपंचमी खेळून गोदेचे पाणी प्रदूषित केलेच, पण हुल्लडबाजी करत एकमेकांवर चपला फेकत उत्सवाचं उंगळवाणं रूपही दाखविले आहे। सध्या नदीपात्रात पाण्याचा विसर्ग बंद असल्यानं रंगामुळे रामकुंड परिसरात पाणी प्रदूषणात भर पडली आहे। विशेष म्हणजे मनपा आणि पोलीस प्रशासनानं या हुल्लडबाजांवर कोणतीही कारवाई केली नसल्यानं नाराजी व्यक्त होतीये। नमस्कार, नाशिक गोदावरी ही आपली आई आहे। या ठिकाणी एवढं चपला आपल्याला दिसतंय, तर थोडंसं नाशिककरांनी भान ठेवावं, युवकांनी आपल्या नाशिकची गंगा पवित्रता राखावी हीच विनंती सगळ्यांना।